त्या रात्री त्याला सुट्टी मंजूर झाली होती. फक्त 5 दिवसांनी तो आपल्या मुलाला पहिल्यांदा मिठी मारणार होता. पण त्याच रात्री त्याला सीमारेषेवर जाण्याचा आदेश मिळाला आणि सैनिक म्हणून त्याने एक निर्णय घेतला, जो कोणताही बाप सहज घेऊ शकत नाही. त्याच्या मुलाने बाबा हा शब्द पहिल्यांदा बोलला आणि त्याने तो आवाज फोनवर ऐकला, कारण तो हजारो किलोमीटर दूर देशाच्या दारावर उभा होता. पावसाळ्याची रात्र होती. गावात वीज नव्हती. मातीच्या घराच्या छपरावर पावसाचे थेंब टपकत होते. त्या छोट्या गावात महाराष्ट्राच्या डोंगर रांगांच्या कुशीत एक बाळ जन्माला येत होतं. आई वेदनेने ओरडत होती आणि बाहेर वडील देवासमोर हात जोडून बसले होते. थोड्या वेळाने दाई बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. मुलगा झालाय. त्या वाक्याने घरात आनंद पसरला. वडिलांनी बाळाला हातात घेतलं आणि नकळत त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. माझा मुलगा, माझा शूर सैनिक होणार. त्या दिवशी कुणालाच कल्पना नव्हती हे वाक्य एक दिवस खरं ठरणार होतं. त्या मुलाचं नाव ठेवलं आर्यन. आर्यनचं घर खूप गरीब होतं. वडील शेतमजूर, आई घरकाम आणि शेती. कधी कधी घरात पुरेसं अन्नही नसायचं. पण एक गोष्ट कधी कमी पडली नाही, ते म्हणजे संस्कार. आई रोज एकच गोष्ट सांगायची, गरिबी लाजिरवाणी नसते, पण भीती लाजिरवाणी असते. आर्यन लहानपणापासूनच वेगळाच होता. खेळण्यात बंदूक बनवायचा, झाडावर चढून पोस्ट करायचा, मित्रांना सांगायचा, मी देशाचं रक्षण करणार. गावातले लोक हसायचे, अरे आधी 10वी पास हो. पण त्याच्या डोळ्यात एक हट्ट होता. तो हट्ट गरिबी घरात जन्माला येत नाही, तो जन्मजातच असतो. आर्यन 10 वर्षांचा होता. एक दिवस गावात मोठी बातमी आली. गावातील एक जवान सीमारेषेवर शहीद झाला. त्याचं पार्थिव गावात आलं. पहिल्यांदाच आर्यनने सैनिक पाहिला, पण जिवंत नाही. तिरंगात गुंडाळलेले शरीर, आई वडिलांचा आक्रोश, संपूर्ण गाव रडत होतं. आर्यन पहिल्यांदा शांत झाला. तो वडिलांना विचारतो, बाबा तो मेला का? वडील म्हणाले, नाही, तो अमर झाला. त्या दिवशी आर्यनच्या मनात काहीतरी कायमचं बदललं. त्या रात्री त्याने आईला सांगितलं, मी मोठा होऊन सैनिक होणार, काही झालं तरी. आई शांत होती, पण तिला माहीत होतं हा हट्ट साधा नाही. आर्यन अभ्यासात खूप हुशार नव्हता, पण मेहनती होता. शाळा 4 किलोमीटर दूर होती. तो रोज पायी जायचा. पावसात, उन्हात, थंडीत त्याच्याकडे बूट नव्हते. तो चप्पल शिवून पुन्हा पुन्हा वापरायचा. एक दिवस शिक्षकांनी विचारलं, मोठं होऊन काय होणार? कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर. आर्यन उठला, मी आर्मीमध्ये जाणार. संपूर्ण वर्ग हसला. शिक्षक मात्र हसले नाहीत. ते म्हणाले, मग रोज धावायला सुरुवात कर. सैनिक फक्त स्वप्नाने बनत नाही. त्या दिवसापासून आर्यनचा दिवस बदलला. सकाळी 4 वाजता उठणं सुरू. गावाच्या रस्त्यावर धावणारा एक बारीक मुलगा. लोकांना वेडाच वाटायचा. पण तो स्वतःशी एकच वाक्य म्हणायचा, हार मानायची नाही. 10वीचा निकाल लागला. आर्यन पास झाला, पण मोठ्या मार्काने नाही. गावात चर्चा सुरू झाली, आर्मीमध्ये जायचं. इतक्या मार्कांनी वडिलांनाही काळजी वाटत होती. एक रात्री त्यांनी आर्यनला विचारलं, बाळा, दुसरा काही विचार करशील का? आर्यनने फक्त एक वाक्य म्हटलं, बाबा, गरीब माणसाकडे स्वप्न बदलण्याची लक्झरी नसते. वडील शांत झाले. त्या रात्री त्यांनी पहिल्यांदा मुलासाठी रडले. 12वी झाल्यावर घरची परिस्थिती खूप खराब झाली. आई आजारी पडली. औषधांसाठी पैसे नव्हते. आर्यन कामाला जायचा. विचार करत होता. तेवढ्यात त्याला कळालं, आर्मी भरती सुरू आहे. तो फॉर्म भरून घरी आला. आईने विचारलं, तुला खरंच जायचं आहे का? तो म्हणाला, आई, मला फक्त नोकरी नाही हवी, मला कारण हवंय जगायचं. आईने त्याच्या कपाळावर हात ठेवला. जा, पण एक वचन दे, कधी घाबरू नकोस. पहिल्यांदाच तो मोठ्या शहरात गेला. हजारो मुलं आली होती. सगळ्यांच्या डोळ्यात एकच स्वप्न होतं, भारतीय सेना. पहिली चाचणी, धाव 1600 मीटर. शिट्टी वाजली. सगळे पळायला लागले. पहिल्या 200 मीटरमध्येच अर्धी मुलं थांबली. आर्यन धावत होता, पण श्वास अडकत होता. अचानक त्याच्या डोक्यात आईचा आवाज आला, भीती लाजिरवाणी असते. तो अजून जोरात धावला आणि तो पात्र ठरला. तो पहिल्यांदा रडला, पण आनंदाने.
सगळं छान चाललं होतं, पण मेडिकल टेस्टमध्ये डॉक्टर म्हणाले वजन कमी आहे, म्हणून रिजेक्ट झालं. त्याचं जग थांबलं. इतक्या वर्षाचं स्वप्न एका शब्दाने संपलं. तो स्टेशनवर बसून रडत होता. त्याने घरी फोन केला. आईने विचारलं, पास झालास का? तो शांत राहिला. आई म्हणाली, रिजेक्ट झालास ना? तो चकित झाला. आई, तुला कसं कळालं? आई म्हणाली, ज्यांचं स्वप्न मोठं असतं त्याला धक्केही मोठे बसतात. थोड्या वेळाने ती म्हणाली, पुन्हा प्रयत्न कर. त्या दिवसापासून आर्यनने पुन्हा जोमाने प्रॅक्टिस सुरू केली. 10 किलो वजन वाढवलं. रोज 10 किलोमीटर धावला. जिम, पुशअप्स, पुलअप्स. संपूर्ण गाव आता त्याला वेडा नाही म्हणत होतं. ते म्हणत होते, हा मुलगा खरंच करणार काहीतरी. 1 वर्षानंतर पुन्हा मैदान, पुन्हा धाव, पुन्हा टेस्ट. यावेळेस तो आधीपेक्षा मजबूत होता. आणि शेवटी तो शब्द आला ज्याची तो वाट पाहत होता, सिलेक्टेड. तो फोनवर आईला म्हणाला, आई, तुझा मुलगा सैनिक झाला. फोनच्या दुसऱ्या बाजूला आवाज नव्हता, फक्त रडण्याचा आवाज होता. आर्यन ट्रेनिंग सेंटरमध्ये पोहोचला. त्या दिवशी त्याला पहिल्यांदाच जाणवलं, आता मागे वळायचा रस्ता नाही. पहिल्या दिवशी सगळ्यांचे केस कापले गेले. आरशात स्वतःकडे पाहताना तो हसला, कारण त्याला वाटलं, आजपासून मी बदललोय. पण खरी सुरुवात दुसऱ्या दिवशी झाली. सकाळी 4 वाजता शिट्टी वाजली. फॉल इन. पहिल्या दिवशीच त्यांना समजलं, इथे थकलो हा शब्द अस्तित्वात नाही. ट्रेनिंगचा पहिला आठवडा 5 किलोमीटर धाव, 100 पुशअप्स, 60 सिटअप्स, 20 पुलअप्स, शस्त्र प्रशिक्षण, मैदान साफ करणे, रात्री काळ ड्युटी, हे सर्व करावं लागत होतं. पहिल्या आठवड्याच्या शेवटी आर्यनच्या हातांवर फोड आले होते. पाय सुजले होते. शरीर दुखत होतं. रात्री तो बेडवर पडला आणि स्वतःशीच म्हणाला, मी हे करू शकतो का? पण त्या क्षणी त्याला आठवलं, स्टेजवर बसून रडणारा तो मुलगा. तो उठला आणि पाणी पिऊन पुन्हा झोपला, कारण आता परत जाणं शक्य नव्हतं. ट्रेनिंगमध्ये त्याला 3 मित्र मिळाले. इम्रान उत्तर प्रदेशचा, करण पंजाबचा, थॉमस केरळचा. 4 वेगवेगळे राज्य, 4 वेगवेगळ्या भाषा, पण एकच ओळख, सैनिक. रात्री ते सगळे एकत्र बसून घराबद्दल बोलायचे. कोणी आईची आठवण काढायचं, कोणी लहान बहिणीची आठवण काढायचं. त्यावेळी आर्यनला समजलं, देश फक्त नकाशावर नसतो, तो या लोकांच्या डोळ्यात असतो. एक दिवस धावताना आर्यन थांबला. तो थकला होता. इन्स्ट्रक्टरने त्याला पाहिलं. सैनिक थांबत नाही. आर्यन शांत होता. त्याला शिक्षा मिळाली 200 पुशअप्सची. संपूर्ण पलटणसमोर पुशअप्स करताना त्याचे हात थरथरत होते. डोळ्यात पाणी आलं, पण कोणीही मदत केली नाही, कारण ट्रेनिंगमध्ये एक नियम असतो, तुझी लढाई तूच लढायची. त्या दिवशी त्याने एक गोष्ट शिकली, दया मिळत नाही तर ताकद मिळते. 6 महिन्यानंतर त्याला पहिली सुट्टी मिळाली. तो ट्रेनने घरी जात होता. त्याच्या बॅगमध्ये काही खास नव्हतं, फक्त एक युनिफॉर्म. स्टेशनवर उतरल्यावर त्याने युनिफॉर्म घातला. गावात पोचल्यावर जे घडलं ते त्यांनी कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. लोक त्याच्याकडे पाहत होते. लहान मुलं त्याच्या मागे धावत होती. कोणी म्हणत होतं, आपला आर्यन सैनिक झाला. आई दारात उभी होती. त्याने सलाम केला. आईने त्याला मिठी मारली, त्याला ओवाळलं आणि म्हणाली, आज मला वाटतं मी श्रीमंत आहे. त्या सुट्टीतच त्याची भेट झाली सईशी. ती त्याच्या शाळेतलीच होती, पण आधी कधी नीट बोलणं झालं नव्हतं. एक दिवस मंदिरात त्यांची भेट झाली. सई म्हणाली, तू खूप बदललास. तो हसला. देश बदलतोय, मी नाही. ते दोघं हसायला लागली. हळूहळू बोलणं वाढलं. फोन कॉल सुरू झाले. एका रात्री सईने विचारलं, तुला भीती वाटत नाही का? तो थोडा वेळ शांत राहिला. मग म्हणाला, वाटते, पण घरी फोन करताना सांगत नाही. त्या उत्तराने सईच्या डोळ्यात पाणी आलं. सुट्टी संपण्याच्या आदल्या दिवशी दोघं गावच्या डोंगरावर बसले होते. आर्यन म्हणाला, माझं आयुष्य सोपं नाही. मी घरी कमी असेन, फोन कमी येतील, धोका जास्त असेल. सई शांत ऐकत होती. तो पुढे म्हणाला, तरीही माझ्याशी लग्न करशील? सईने 1 सेकंदही विचार केला नाही. ती म्हणाली, तुझी वाट पाहणं ही सुद्धा देशसेवाच आहे. त्या दिवशी आर्यनला सईचा खूप अभिमान वाटला.
महिन्याच्या कष्टानंतर तो दिवस आला. पासिंग आउट परेड. आई वडील प्रेक्षकांमध्ये बसले होते. आर्यन ताठ उभा होता. कमांडर ओरडले, अंतिम पाग. तो अंतिम पाऊल टाकताना त्यांच्या डोळ्यासमोर सगळं आलं. गरीब घर, पहिली धाव, रिजेक्शन, आईचे शब्द, सईचं हसू. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. पण सैनिक रडत नाही, तो फक्त सलाम करतो. त्या दिवशी एक मुलगा पूर्णपणे बदलला. तो भारतीय सैनिक झाला. ट्रेनिंग संपल्यावर पोस्टिंग ऑर्डर हातात आली. आर्यनने लिफाफा उघडला आणि काही सेकंद शांत राहिला. पोस्टिंग उत्तर सीमेवर. त्याला पहिल्यांदाच जाणवलं, आता ही कथा सुरू झाली आहे. पहिल्यांदा तो जेव्हा पोस्टवर पोहोचला तेव्हा त्याला जाणवलं, चित्रपटात दिसणारी आर्मी आणि वास्तवातली आर्मी वेगळी असते. प्रचंड थंडी, बर्फाचं जग, घरापासून हजारो किलोमीटर दूर आणि समोर शत्रू. पहिल्या रात्री त्याची गार्ड ड्युटी होती. रात्री 2 वाजले होते. संपूर्ण परिसर शांत, इतका शांत की स्वतःचा श्वास देखील ऐकू येत होता. त्याने बंदूक घट्ट पकडली आणि स्वतःशी म्हणाला, आई, तुझा मुलगा आज देशाच्या दारावर उभा आहे. त्या रात्री त्याला झोप लागली नाही, कारण सैनिकांना झोप नसते, त्यांना जबाबदारी असते. सैनिकांना घर आणि पोस्ट 2 वेगवेगळी जग असतात. सकाळी फोन करण्यासाठी 5 मिनिटांचा वेळ मिळाला. त्याने आईला फोन केला. आईने विचारलं, जेवण वेळेवर मिळतं ना? तो हसला, हो आई, खूप छान मिळतं. खरं काय होतं, कधी कधी थंड अन्न, कधी 16 तास ड्युटी, कधी आठवड्यांनी आंघोळ नाही. पण सैनिक घरी सत्य सांगत नाही, कारण घरच्यांना काळजी वाटते. एक दिवस आईचा फोन आला. सईच्या घरच्यांनी विचारलं आहे. आर्यन शांत झाला. तो काही सेकंद काहीच बोलला नाही. त्याच्या मित्राने विचारलं, घाबरलास का? तो हसला, युद्ध नाही, लग्न जास्त कठीण असतं. सुट्टी मिळाली. गावात लग्नाची तयारी सुरू झाली. संपूर्ण गाव आनंदात होतं. लग्नाच्या दिवशी आर्यनने शेरवानी घातली होती, पण त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक होती. मंडपामध्ये सई आली. डोळ्यात आनंद आणि अभिमान होता. मंगलाष्टक सुरू झाले. माळ घालताना सई हळूच म्हणाली, आता मीही फौजीची राणी झाले. तो हसला. लग्न झालं, सगळे विधी पार पडले, पण सईच्या मनात एक प्रश्न सतावत होता. शेवटी आर्यनला जड अंतकरणाने विचारलं, परत कधी जाणार? तो म्हणाला, 2 आठवड्यांनी. सईच्या डोळ्यात क्षणात पाणी आलं. त्या दिवशीच तिला कळालं, सैनिकाची पत्नी होणं म्हणजे प्रेमात वाट पाहणं असतं. त्यांना एकत्र फक्त 14 दिवस मिळाले. सकाळचा चहा, संध्याकाळचा फेरफटका, भविष्यातील स्वप्न. सई म्हणायची, आपलं घर कसं असेल? तो म्हणायचा, छोटंसं पण सुरक्षित. सई म्हणायची, आपण म्हातारे झालो तरी एकत्र चहा पिऊ ना रोज? तो हसत म्हणायचा, हो, आणि मी निवृत्त झाल्यावर तुझ्यासोबत जास्त भांडणार आहे. ती हसायची. आणि मुलगा झाला तर? तो क्षणभर शांत व्हायचा, मग म्हणायचा, तो जे व्हायचं ठरवेल ते होऊ दे, फक्त त्याला कधी वाटू नये की त्याचा बाबा दूर होता. दोघंही हसायचे, पण दोघांनाही माहीत होतं, सैनिकाचं आयुष्य कधीच साधं नसतं. पण दोघांनाही माहीत होतं, नियती वेगळी असते. निरोपाचा दिवस म्हणजे सैनिकाच्या आयुष्यातला सर्वात कठीण क्षण असतो. पोस्टिंगसाठी निघायचा दिवस आला. बसस्टँडवर आई, वडील, सई उभे होते. बस सुरू झाली. सई धावत आली. तिने खिडकीतून हात धरला. ती काही बोलली नाही, फक्त एकच वाक्य म्हणाली, लवकर परत ये. आर्यन काही बोलू शकला नाही, कारण सैनिक वचन देत नाही, तो प्रयत्न करतो. पोस्टवर परतल्यावर त्यांचं आयुष्य पुन्हा पूर्वीसारखं झालं. ड्युटी, गस्त, बर्फ, थंडी. पण आता एक फरक होता. त्याच्या फोनमध्ये एक फोटो होता, त्याच्या पत्नीचा. रात्री ड्युटीवर तो फोटो पाहायचा आणि थंडी कमी वाटायची. एक दिवस फोन आला. सई रडत होती, पण आनंदाने. आर्यन, तू बाबा होणार आहेस. त्याच्या हातातून फोन जवळजवळ पडला. तो काही सेकंद बोललाच नाही. मग तो जोरात ओरडला, आनंदाने. पहिल्यांदाच मोठ्याने ओरडला. त्याच्या मित्रांनी विचारलं, काय झालं? तो म्हणाला, मी बाबा होणार आहे. त्या दिवशी संपूर्ण पोस्टवर मिठाई वाटली. आता त्याच्या आयुष्यात नवीन भूमिका सुरू झाली होती, वडिलांची. पण सैनिकाचं आयुष्य कधी सोपं नसतं. आर्यन आता फक्त सैनिक नव्हता, तो नवरा होता.
आणि काही महिन्यात वडील होणार होता. सीमेवर थंडी वाढत होती, पण त्याच्या मनात ऊब होती, कारण प्रत्येक रात्री तो मोबाईलमध्ये सईचा फोटो पाहायचा आणि तिच्या पोटावर ठेवलेला हात. पहिला बाबा क्षण एक दिवस व्हिडिओ कॉल आला. सई म्हणाली, डॉक्टरांकडे गेले होते. तो घाबरला. सगळं ठीक आहे ना? ती हसली. आज हृदयाचे ठोके ऐकले. स्पीकरवर ठेवला होता फोन. फोनमधून एक छोटासा आवाज येत होता, धक धक धक. तो तिने त्याला ऐकवण्यासाठी रेकॉर्ड केलेला होता. आर्यन शांत झाला. त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. तो हळूच म्हणाला, हा आवाज आहे का? माझा आवाज आहे का? सई हसली. हा आपल्या दोघांचा आवाज आहे. त्या रात्री त्याला झोपच लागली नाही. तो आकाशाकडे पाहत बसला आणि पहिल्यांदाच त्याला वाटलं, मला जिवंत राहायचं आहे. त्या दिवसापासून आर्यन बदलला. तो आधी देशासाठी जगत होता, आता तो घरासाठीही जगत होता. तो डायरी लिहायला लागला. जर मी कधी घरी गेलो नाही तर माझ्या मुलाला कळव त्याचा बाबा कसा होता. त्याने प्रत्येक पानावर एक गोष्ट लिहिली, आईबद्दल, गावाबद्दल, सईबद्दल, त्याच्या स्वप्नांबद्दल. एक दिवस रात्री 2 वाजता फोन आला. आई रडत होती. तो घाबरला. आई, काय झालं? आई म्हणाली, तू बाबा झालास. त्याला खूप आनंद झाला. मुलगा झाला होता. तो काही सेकंद बोलू शकला नाही. त्याने फक्त आकाशाकडे पाहिलं आणि सलाम केला. त्या दिवशी त्याला सुट्टी मिळाली नाही. तो आपल्या मुलाला पाहू शकला नाही. सैनिकाचा सर्वात मोठा आनंद फोनवर ऐकावा लागला. 2 दिवसांनी फोटो आला. लहानसं बाळ, छोटासा हात, बंद डोळे. आर्यनने मोबाईल छातीशी धरला. तो हळूच म्हणाला, मी येतो, पण थोडा उशीर होईल. त्या काळात परिस्थिती तणावपूर्वक होती. गस्त वाढली, अलर्ट वाढला. कमांडर म्हणाले, पुढचे काही महिने सुट्टी नाही. आर्यन शांत होता. त्याला माहीत होतं कर्तव्य आधी, पण रात्री तो फोटो पाहून स्वतःशी बोलायचा, माझ्या मुलाला थांब, बाबा येतो 6 महिन्यानंतर. त्याला व्हिडिओ कॉल मिळाला. सईने बाळाला उचललं. ती म्हणाली, बोल बाबा. बाळ काही समजत नव्हतं, पण हसत होतं. आर्यन रडत होता. तो म्हणाला, मी तुला उचलूही शकलो नाही अजून. सई शांत झाली. ती म्हणाली, तो अभिमानाने सांगेल, माझा बाबा देशासाठी उभा होता. त्या दिवसानंतर परिस्थिती आणखी तणावपूर्वक झाली. गस्त 24 तास झाला. हवामान खराब, अलर्ट उच्च स्तरावर. एका रात्री कमांडर म्हणाले, पुढचे काही दिवस खूप महत्त्वाचे आहेत. संपूर्ण पलटण शांत झाली. सैनिकांना कधी शब्दांची गरज नसते, त्यांना परिस्थिती समजते. त्या रात्री आर्यनने डायरीत लिहिलं, जर मी परत आलो तर माझ्या मुलाला मी स्वतः चालायला शिकवेन. आता कथा सर्वात निर्णायक टप्प्यात प्रवेश करते. कर्तव्य, कुटुंब आणि नियती तिन्ही एकाच वेळी समोर येणार होते. त्या आठवड्यात हवामान खराब होतं. बर्फ, जोरदार वारे आणि सतत अलर्ट मिळत होते. कॅम्पमध्ये सगळे शांत होते. सैनिकांना कधी कधी शब्दांची गरज नसते, परिस्थितीच सांगते पुढे काय होणार आहे. त्या संध्याकाळी कमांडर आले. आज रात्री स्पेशल गस्त आहे. आर्यनची टीमची निवड झाली. त्याने आपल्या जॅकेटच्या खिशात हात घातला आणि एक छोटासा फोटो स्पर्श केला, सई आणि मुलाचा. तो हलकासा असला. त्या रात्री 11 वाजता टीम तयार झाली. इम्रान त्याच्या जवळ आला. भाऊ, परत गेल्यावर सुट्टी घे आणि मुलाला भेट. आर्यन हसला. पहिलं पाऊल मीच पाहणार त्याचं, करण म्हणाला, आणि पार्टी देणार. ते सगळे हसले. सैनिक निघण्याआधी हसतात, कारण त्यांना माहीत असतं पुढे काय आहे ते कुणालाच माहीत नसतं. रात्र खूप थंड होती. श्वासातून धूर निघत होता. फक्त बुटांचा आवाज आणि वाऱ्याची शीळ. आर्यनच्या मनात एकच विचार होता, ही ड्युटी संपली की घरी जाईन. अचानक वायरलेसवर आवाज आला, सतर्क राहा. सगळे धावत आले. हृदयाचे ठोके वाढले. बोट ट्रिगरवर घट्ट झाली. त्या क्षणी सैनिक फक्त एक गोष्ट विचारतो, माझ्या टीमला काही होऊ नये. परिस्थिती तणावपूर्वक झाली. टीमने शिस्त पाळत काम सुरू ठेवलं. आर्यन पुढे होता. तो नेहमीच पुढे असायचा, कारण तो म्हणायचा, नेतृत्व मागून होत नाही. त्याच्या डोक्यात अचानक मुलाचा चेहरा आला, बाबा. त्याने डोळे घट्ट मिटले आणि पुन्हा उघडले. तो पूर्ण लक्ष देऊन काम करत राहिला. काही वेळानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
टीम सुरक्षित होती. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. इम्रान म्हणाला, चला परत जाऊया. आर्यनने आकाशाकडे पाहिलं. तो हळूच म्हणाला, धन्यवाद. कॅम्पमध्ये परत आलं. सगळे थकले होते. आर्यनने जॅकेट काढलं आणि खिशातून फोटो बाहेर काढला. तो फोटो पाहत हसला. त्याने डायरी काढली आणि लिहिलं, आज पुन्हा एक रात्र सुरक्षित पार पडली. घरी जाण्याचा एक दिवस जवळ आलो आहे. सकाळी फोन करण्याची संधी मिळाली. सईने कॉल उचलला. ती म्हणाली, तो आज पहिल्यांदा बसला. आर्यन हसला. थांब, चालायला लागला की मी येतो. दोघं काही क्षण शांत होते. तो म्हणाला, लवकरच भेटू. त्या शब्दात एक आशा होती, एक स्वप्न होतं. त्या फोन कॉलनंतर काही दिवस सर्व काही शांत होतं. कॅम्पमध्ये रोजचं काम सुरू होतं, पण सैनिकांना एक गोष्ट माहीत असते, शांतता कायम राहत नाही. एक दिवस कमांडरने नाव घेतलं, आर्यन. तो उभा राहिला. तुझी सुट्टी मंजूर झाली आहे. पुढच्या आठवड्यात निघ. तो काही सेकंद हललाच नाही. त्याच्या चेहऱ्यावर मोठं हसू आलं. तो मनात म्हणाला, मी येतोय. त्या रात्री त्याने बॅग पॅक केली. डायरी बॅगेत ठेवली. मुलासाठी छोटंसं खेळणं घेतलं. तो झोपताना एकच विचार करत होता, आता घर फक्त काही दिवस दूर आहे. सुट्टीच्या आधीच्या शेवटची गस्त. तो खूप आनंदात होता. इम्रान म्हणाला, भाऊ परत आल्यावर मिठाई घेऊन ये. आर्यन हसला, डबल मिठाई घेऊन येतो. ते सगळे निघाले. रात्री नेहमीसारखीच होती, पण नियती वेगळी होती. गस्त दरम्यान वायरलेसवर तातडीचा संदेश आला. परिस्थिती गंभीर होती. टीम तात्काळ सज्ज झाली. त्या क्षणी आर्यनच्या डोक्यात फक्त एकच विचार आला, माझ्या टीमला सुरक्षित परत आणायचं. तो पुढे झाला. नेतृत्व घेतलं. टीमला दिशा दिली. सगळे एकत्र उभे राहिले. त्या तणावपूर्ण क्षणी त्याला काही सेकंद मिळाले. त्याच्या मनात झटपट सगळं आलं. आईचा हसू, वडिलांचा अभिमान, सईचा निरोप, मुलाचा छोटासा हात. तो हळूच म्हणाला, मी येऊ शकलो नाही तर माफ कर. परिस्थिती नियंत्रणात आणली गेली. टीम सुरक्षित होती. सगळे परतले. पण त्या दिवसानंतर आर्यन कधीच पूर्वीसारखा राहिला नाही. कारण त्या रात्री त्याला कळलं, सैनिकाचं आयुष्य उधार घेतलेलं असतं. काही दिवसांनी तो खरोखर घरी परतला. स्टेशनवर सई आणि आई दोघेही उभ्या होत्या. यावेळी तो धावत गेला. त्याने पहिल्यांदाच आपल्या मुलाला उचललं. लहानसा हात त्याच्या चेहऱ्यावर आला. तो रडला. सैनिक पहिल्यांदाच खुलून रडला. त्या रात्री त्याने डायरी उघडली. शेवटचं पान लिहिलं, मी माझ्या मुलाला उचललं, मी माझ्या पत्नीला मिठी मारली, मी माझ्या आईचा आशीर्वाद घेतला. जर उद्या पुन्हा सीमारेषेवर गेलो तर मला भीती नाही. कारण आता मला माहीत आहे, माझं घर माझी वाट पाहत आहे. सैनिकांच्या कथा कधी संपत नाही, त्या चालूच राहतात. आर्यन अजूनही सीमारेषेवर उभा आहे. आजही फोनवर म्हणतो, मी ठीक आहे. आणि घरात अजूनही एक आवाज येतो, लवकर परत ये. काही वर्ष गेली. आर्यन अजूनही आर्मीमध्ये होता. पण आता तो फक्त सैनिक नव्हता. तो शहीदांच्या कुटुंबांसाठी काम करणारा अधिकारी झाला होता. कारण त्या रात्रीच्या घटनेने त्याचं आयुष्य बदललं होतं. त्याने स्वतःशी एक वचन केलं होतं, मी जिवंत परत आलोय. म्हणजे माझं आयुष्य फक्त माझं नाही. तो सुट्टीत घरी यायचा, मुलाला शाळेत सोडायचा, आईसोबत चहा प्यायचा, सईसोबत संध्याकाळी फिरायला जायचा. एक दिवस मुलाने विचारलं, बाबा तुम्ही रोज सीमा का सांभाळता? आर्यन काही क्षण शांत राहिला. तो मुलाला जवळ घेत म्हणाला, कारण प्रत्येक मुलगा आपल्या बाबांसोबत सुरक्षित झोपावा म्हणून. काही बाबा सीमारेषेवर जागे असतात. मुलगा त्याला घट्ट मिठी मारतो. त्या क्षणी आर्यनच्या डोळ्यात पाणी येतं. यावेळी भीतीमुळे नाही, यावेळी अभिमानामुळे येतं. तो आकाशाकडे पाहतो आणि हलकसं म्हणतो, धन्यवाद मला ही संधी दिल्याबद्दल. कथा इथे संपत नाही, कारण सैनिकाचं कर्तव्य कधी संपत नाही. ते प्रत्येक सैनिकांना माझा सलाम आहे. त्यांच्यासाठी म्हणावंसं वाटतं, तुम्ही झोपता शांत रात्री, कारण कोणीतरी जागत असतो. थंडी, वारा, पाऊस सहन करून सीमेवर उभा राहत असतो. त्याच्याही घरातही दिवा असतो. आई, बायको, मुलं वाट पाहत असतात, पण देशासाठी दिलेलं वचन त्याला मागे वळू देत नाही.
त्याच्या हातात बंदूक असते पण हृदयात प्रेम असतं. देशासाठी जगणं म्हणजे काय हे त्यांचं आयुष्य सांगत असतं. तो पडला तरी हरत नाही, तो जिंकला तरी सांगत नाही. कारण त्याचा अभिमान शब्दात नाही, तो तिरंग्यात दिसत असतो. माझ्याकडून प्रत्येक सैनिकाला सलाम. तुमच्यामुळेच भारत सुरक्षित आहे. ही कथा फक्त एका सैनिकाची नाही, ती प्रत्येक सैनिकाची आहे. कारण सीमा सुरक्षित असते जेव्हा कोणाचं तरी घर दूर असतं. फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच मोटिवेशनल व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल तर चूक भूल माफ असावी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.